ते बोलावा असं गरज नाही पडत. ते तुमचं भावना, तुमचं चेहऱ्यावरती जे भावना आहे ते त्यांच्या लक्षात येईल. मग दादा मी गेले की लगेच मला असं जास्त टाइम वेळ बी लागू देत नाही. आता त्या आजीचं काम दाखवलं बाकीचे लक्ष देत नाही असं नाही. तर दादा तुम्हाला म्हणतात की यांना कुठं जागा शोधा, त्यांना घर बांधून द्या आणि यांना पेन्शन बी चालू करून द्या. आता ते माणूस मला चांगला मिळाला आहे म्हणजे काहीतरी ती देवाची त्याच्या मनावर आलं तर ते काही करू शकतात ना. आता बघा ना ते शिंदे सूरज चव्हाण त्यांना किती लाखाचं बरं जागा तेच वाटतंय मला. तुम्ही जिथे बी पोचता तर तुम्हाला स्वतः तोंडानं बोलायची गरज नाही पडत. कारण जे फक्त माणूस आहे की तुम्हाला बोललं तुमचं म्हणजे शब्द सोन्याचे वा आणि 100% कसं आहे सर, जे असं जास्त म्हणलं असलं पुन्हा विचारित असलं त्याला नाही लवकर कोणी ओळखू शकत. जे भोळ असतं त्याला नाही ओळखणार कोणी. जे टकाटक राहील त्याला लोक लगेच आकर्षित होतात. फटाफट बोलणार असलं ना त्याला ओळखतात. नाही पण ते आम्ही कसं आहे जास्त दाखवत नाही. आता ह्याचे वय तुम्हाला एक सांगू का, एक लक्षात एवढी मोठी व्यक्ती असतात की जे जास्त करून बोलणं चालणं करतात ना की ते नाही बघणार. सामान्य माणसं जे जाऊन उभं राहिलं तरी बी त्यांचं लक्षात येतं किंवा काय परिस्थिती त्यांची आहे. मी बी तेच म्हणते की मला नाही जरी आता यायनं कोणी हे केली एक दिवस तरी मला ईश्वर तरी माझी दया करतील आणि मला ते मिळेल म्हणजे अशी माझी आशा आहे. कारण की माझे मालक बी इमानदार, म्हणजे स्वभाव बी लय म्हणजे असं सगळे गावातले नाव घेतात. आमच्या गावाकडे लय स्वभाव हे. आता तुम्ही भोळे आहेत म्हणून तुमची मार्केटिंग नाही केली जास्त लोकांनी. दाखवणाऱ्या लोकांची कशी जास्त मार्केटिंग असते. मार्केटिंगमुळे ते जास्त आणखीन चवळल्या जाते. आम्ही दाखवत नाही. हा तेच ना. मग माझा मुलगा बी एवढा असं पुढे म्हणून सांगत नाही कोणाला. नाही नाही नाही. आता आम्हाला तर लवकर हे झालं नाही. आम्ही सोबत आल्याच्या म्हणून नंतर माहीत झालं आम्हाला. पण म्हणून मला वाटतं की आमच्या या साध्या स्वभावाले जगात आपण इमानदारीने जगतो, सत्यतेनं जगतो, त्याची ईश्वरानंच जाण करून जगाला कसं चमत्कार केल्याशिवाय नमस्कार करत नाही जग. ही गोष्ट आहे. ते चमत्कार आम्हाला येत नाही. आमचं झालं नाही चालते. आखरी एक माझी आशा आहे की मला एक दिवस देवाकडून तरी मला मिळत. कारण की आमचे संस्कारच तसे आहेत. माझ्या मुली आता ही नात आहे माझी. इतके स्वभाव लेकरं गरीब येतं. माझ्या मुली बी, माझा मुलगा बी, माझी मालक बी. मी कुठं जाईल ना तर मला नुसतं अशा चेहऱ्यावरून मला असं लोक कोणी 5,000 कोणी 10,000 अशी मदत करतात. पण ते आज आपल्या याला परपंचाला आटलं भाडं आलं, लाईट बिल आलं माझं त्याच्यावरच आहे जास्त. मी काय आता कुठं काम होत नाही मला काय नाही. कधी कधी सुनील मदत करतो. अशी देवाची कृपा असली ना कुठून ना कुठून. आता 30 तारखेला बोलवलंय मला पुण्याला. मी करील तुम्हाला फोन. तर तिचं कार्यक्रम पिंपरी चिंचवड. ॲड्रेस सांगितलं की आम्ही नक्की ते माहिती लय वेळा आले मी पुण्यात. कोणतं हायस्कूल आहे भैया? मोठा हायस्कूल आहे त्याचं नाव DY पाटील. नाही DY पाटील नाही, यशवंतराव कॉलेज खाडे का काय सावित्रीबाई फुले हायस्कूलचा काय असं तुमचं नाव आहे मला नक्की लक्षात नाही. तर तिथं ते पहिलवान आहेत का नाही ते लय प्रसिद्ध झालेलं पण त्यांचं नाव येत नाही मला. म्हणजे पहिलवान त्यांना ते गदा भेटले अभिजित खटके आता आलं. अभिजित खटके त्यांना आणि मला नेलं सत्कारासाठी प्रमुख म्हणून तिथं. तर तिथं मला ज्यानं कार्यक्रमाला नेलं तर त्यांना 11,000 मदत दिली. आणि जे असे कार्यक्रम बघायला आले त्यांनी थोडे थोडे करून मला 20,000 झाले. आणि नंतर ते अभिजित खटके का नाही ते म्हणत आजी म्हणत मी एवढं नाव झालं पण मी भाषण अजून दिलं नाही. आता तुमच्या याच्यावरून मला जीद लागली भाषण करायची. मी नक्की भाषण शिकणार तुमच्याकडून. आणि त्यानं एवढं माझं कौतुक केलं आणि मला तिथल्या तिथं त्यानं 10,000चा चेक दिला अभिजित खटके.
खरंच म्हणत तुम्ही एवढे साध्या आडाणी असून तुम्ही हे भारताचा पहिला नाव ना हां हिंदी कुस्ती अभिजित खडसे मोठा पहिला असं लय लय ओळख आहे माझी. तेव्हा काय नाही मी म्हटलं आता कसं जी मराठीला गेलती मी तेव्हा तुमची ओळख पाहिजे होती. काय करणार जी मराठी चॅनलला मुंबईला हां मग ते हे झालं चॅनलवरच मी चॅनल तर तिथं ते सिद्धांत जाधव आणि ते दुसरे कोण होते सिद्धार्थ जाधव तो हां. भरत म्हणजे अशा बऱ्याच हिरोनीने इंडियन आयडलमध्ये म्हणतात इंडियन आयडल ते वेगळा ते वेगळे मोठा सन्मान म्हणजे ते भेटला हेच असतं ऑफिसच असतं चॅनलच असते. मोठा सन्मान भेटला होता. हां सिरियल मधले पिक्चर मधले हो ते चौधरी अंकुश चौधरी हां अंकुश सगळे होते ते. मला ते मोठा सन्मान ते त्याचा बी पुरस्कार भेटलेला आहे. ते ट्रॉफी मोठा सन्मान आणि असे बरेच इथल्या ट्रॉफ्या झाल्यात माझ्या ते काही याच्यात बसत नाहीत कपाटात एवढ्या ट्रॉफ्या झाल्या. पण त्याचा अभिमान आहे पण काहीतरी आपल्या जीवनाचं नाही, सार्थक बरोबर. होण्यासाठी करायचे प्रयत्न आता. हिंदी पिक्चर बी आता ते म्हणजे करणार आहे ते पूर्ण ते. हां ते माझ्या कट्ट्यावर त्यावेळेस तिथे जरी ते आलेत ना नवीन कुमार सर आणि तो कृष्णा कृष्णा सर. ते आल्यानंतर जे तुम्ही सांगा आम्ही यांना घेऊन एकदा त्यांचे भेट तुमचे थ्रू झाला ना एवढं 15 दिवसात ते हिंदी आणि मराठी दोन्ही रिलीज करणार. आणि तेलुगूमध्ये बी घेणार आहे. दोन्ही रिलीज होणार आहेत. कोण ते तुमच्या पाय गुन्हा झालं सगळं झालं. हो ना सुरुवात नाही का मला तर वाटतं कोणाचं माझ्यापासून चांगलं